अरे यश, बरास ना तू? तुला काही झालं नाही ना? तू का गेलास न सांगता? मी किती टेन्शन मध्ये होते इथे. चालते हो या घरातून. दुर्गा, अगं पण तुझ्याशी मी नंतर बोलेन, पण जिच्यामुळे हे सगळं झालंय तिच्याबद्दल मला काहीतरी बोलायचंय. हे जे, ही मुलगी मला या घरात नकोय. दुर्गा, यश आता परत घरी आलाय आणि जे घडलं ते फक्त आजच्या प्रसंगावरून बोलत नाहीये जे. जेव्हापासून ही मुलगी या घरात आलीये फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच येत आहेत. आणि आज तिने हद्द पार केलीये. ते अगं लीला वहिनीने जे काय बोलू नकोस. सख्या बहिणीपेक्षा बाहेरची लोक जास्त जवळची वाटायला लागलीत आता तुला. दुर्गा, अगं लीला बाहेरची नाहीये बाळा, ती या घरची सून आहे. कसली सून आजी? एजेंनी तरी तिला बायको म्हणून निवडलं होता का? बस झाला था. आजवर हिचं खूप सहन केलं आम्ही, पण आता तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. एक तर आता ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहील. ही निवड तुम्हाला करावीच लागेल एजे. तुम्हाला लीलाला बायकोचं स्थान द्यायचंय का इतकी वर्ष जिने हे घर सांभाळलं त्या सोनेला तिचा हक्क द्यायचा आहे? दुर्गा, अगं हा काय वेडेपणा आहे तुझा? सॉरी आजी, पण मला दुर्गा बहिणींचं म्हणणं पटतंय. या लीलामुळे माझ्या बहिणीला, यशला किती त्रास झालाय. ती या घरात नकोच. लक्ष्मी, मलाही दुर्गा वहिनींचं पटतंय. हिच्यामुळे माझा विक्रांत दादा अजूनही जेलमध्ये. मला पण ही या घरात नकोय. मला पण ही या घरात नकोय. आम्हाला लीला या घरात नकोय. तिला बाहेर काढा, नाहीतर आम्ही हे घर सोडू. आम्ही हे घर सोडू. मला असं वाटतंय की हा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा. दुर्गा वहिनी, हे बघा, आय नो की आता तुम्ही हर्ट झालाय, पण प्लीज आता बाबा आणि आजींना असं पेचात पाडू नका. हो, कारण हे घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं ह्याबद्दलचा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेऊया ना. नाही म्हणजे सगळ्यांनी निर्णय घ्यायचा म्हणजे प्रत्येकाने आपलं मत मांडायचं असं आहे का? आपण एक काम करायचं का, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून जर एखादा कागदावरती आपलं मत मांडलं तर चालेल? हो, म्हणजे जर सगळ्यांना मान्य असेल तर आपण घरातल्या घरात वोटिंग घेऊयात. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मला कळतंय की तुम्हाला काही गोष्टी पटलेल्या नाहीयेत, पण आता तुम्ही कुठल्या गोष्टी कुठे नेतायत? या सगळ्या गोष्टी या घरात कधीच झालेल्या नाहीयेत आणि हे वोटिंग वगैरे मला मान्य नाहीये. माफ करायचे. आजवर अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या आम्हाला नव्हत्या पटत, पण तरीही त्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या, फक्त तुमचा मान राखण्यासाठी. आणि आज आमचा मान राखण्यासाठी तुम्हाला हे वोटिंग करावंच लागेल.
आणि जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर आम्ही असं समजू की तुम्हाला आम्ही या घरात नकोय. ठीक आहे, मी चिठ्ठ्यांसाठी कागद घेऊन येते. तर प्रत्येकाने आपापली मतं या चिठ्ठीत लिहायची आहे. सुरुवात मी माझ्यापासून करते. आजी, तुमचं मत? एजे, फक्त तुमचंच मत राहिलंय. एजे, आता तुम्ही चिठ्ठ्या उघडून निकाल सांगा. हा, प्लीज बाबा. हो. दुर्गा, दुर्गावहिनी 1, लीला 0. दुर्गा, दुर्गावहिनी 2, लीला 0. दुर्गा, दुर्गावहिनी 3, लीला 0. दुर्गा, दुर्गावहिनी 4, लीला 0. लीला,
ही आजींची चिठ्ठी असेल. त्यांनीच लीला यांना वोट दिलं असेल. दुर्दैवाने हे अपेक्षित होतच मला. दुर्गावहिनी 4, लीला 1. जे शेवटचं मत. काय उपयोग आहे? सगळे वोट्स दुर्गासाठी आहेत. ती जिंकली. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे बघा मुलींनो, जरी दुर्गा जिंकली असली तरी लीलाची यात काहीच चूक नाहीये. लीलानं हे सगळं रेवती आणि यशच्या प्रेमाखातर केलं ना. तिचं फक्त एवढंच चुकलं की तिला यश वेळेत सापडला नाही. तिच्या या छोट्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा देणं मला पटत नाहीये. नका करू असं. पण आजी, हे सगळं मी आपल्या घराच्या भल्यासाठीच करतेय. दुर्गा, आजी, आज मी जे काही केलं ते चुकलंच माझं. म्हणजे माझा हेतू खरं तर कोणाला त्रास देण्याचा नव्हता. पण माझ्या वागण्यामुळे जर दुर्गाला त्रास झाला असेल तर मला माझी शिक्षा मान्य आहे. दुर्गाने इतके वर्ष या घरासाठी खूप काही केलंय, त्यामुळे ती इथनं जाता कामा नये. मी जाते. आजी, नका इतका त्रास करून घेऊ. आणि मी काय या घरातनं अपमानित होऊन जात नाहीये. आज जरी या लोकांना मी नकोशी असले ना, तरी आजी मला खात्री, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा या सगळ्यांना मी या घराच्या योग्यतेची असं वाटेल. आजी, आजी. लीला वहिनी, आय एम सॉरी. अरे, सॉरी नको माणूस. मला माहितीये तुम्ही जे काही केलं ते या घराच्या एकोप्यासाठी आणि इथे शांतता राहावी म्हणूनच केलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गिल्ट मनात ठेवू नका. येते. याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. फक्त काही तासांसाठी यशला गायब काय केलं तर डायरेक्ट लीला घराच्या बाहेर. लीला, दरवेळी मी तुझ्या चुका करण्याच्या स्वभावावरून खूप बोलतो, शिक्षाही करतो. पण आज जे झालं ते तू यश आणि रेवतीच्या चांगल्यासाठी केलं होतंस.
आणि त्यासाठी तू हे घर सोडून जाण्याची शिक्षा डिझर्व करत नाहीस. आज मी पुन्हा एकदा चालली, पण मी परत येणार आहे. आज मला दुर्गाने बाहेर पडायला लावलं असलं तर यावेळी पुन्हा घरात येण्यासाठी मला एकटीला फाईट द्यावी लागणार नाही. माझ्या बरोबर एजे असतील याची खात्री आहे मला, कारण मी जे काही केलंय ते चांगल्यासाठीच केलंय. फक्त माझी पद्धत चुकली. बाय आणि सी यू सून. सॉरी.